गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू रोशनीज ड्रीम डायरी वन्स अगेन. सो आज डे 2 आहे. आत्ता निघालो आहे रेडी होऊन. मिनल रेडी होते इथे. सकाळचे वाजलेत, किती वाजलेत? 9 आणि 9:30ला मला पोहोचायचं आहे पूनमच्या घरी. तिचा मेसेज आला आहे कारण आता एंगेजमेंट आहे. ती केल्यानंतर आम्ही परत येणार हॉटेलमध्ये आणि मग इव्हनिंगला हळद आहे. सो आत्ता जातोय खाली, ब्रेकफास्ट करू, नाश्ता करू, काहीतरी खाऊ, भूक लागले. सो बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये काय होतं आहे. तोपर्यंत स्टे ट्यून. सर आप एक साथ नहीं चल सकते छाते में, आपको पीछे रहना पड़ेगा मैडम के. मैडम शॉर्ट रेडी है. काय झालं? बच्चे को ले छाते में टाइम पे छोड़ के बाकी सब मिलेगा तुमको. टाइम पे आने का एक्सपेक्टेशन. तुम्हारी गाड़ी कहाँ पे है? ओके, त्रिशूल की उधर है. जीजा जी. हाय. गुड मॉर्निंग वेदिका. गुड मॉर्निंग. खेती शेती बोल वेदिका ग. खेती. कसं वाटतंय पूनम? आज तुझी एंगेजमेंट. फालतू बकवास करू नको. मेहंदी दाखव. मेहंदी दाखव. अशी उलटी का गेली? ओके. ओ नाईस नाईस नाईस. सेल्फ लव. ही आहे आमची नवरी. छान दिसतेस पण ना पूनम. खरंच छान. हो छान दिसते, छान दिसते. कुठं कुठं? तिच्याकडून घ्यायचं नंतर. लाजत. हॉटेलमधून आम्ही पूनमच्या घरी पोहोचलो. सो म्हणजे तिच्या गावी ॲक्च्युली. आणि एंगेजमेंटचे जे काही विधी होते ते सगळे तिच्या घरीच होणार होते आणि तिचं घराचं काम सुरू होतं. त्यामुळे घराच्या अंगणातच सगळे विधी आणि एंगेजमेंट पार पडणार होती. पाहुणे मंडळी आली होती, नवरदेव आलेले आणि घराच्या समोरच त्यांनी रिंग सेरेमनी केली आणि त्यानंतर हळद फोडण्याचा कार्यक्रमही सुरू होता. फायनली एंगेजमेंट झालेली आहे. पूनमच्या घरच्यांनी आम्हा सगळ्यांना बांगड्या भरायला सांगितल्या, ज्या नॉर्मली महाराष्ट्रीयन लग्नामध्ये सगळ्या मुलींना भरायच्याच असतात. सो आम्ही ते केलं आणि बाकी सगळी पूजा वगैरे आटपल्या, विधी झाल्या. त्यांच्या काही परंपरा होत्या त्या आम्ही केल्या आणि इथे नवरा नवरीचं फोटोशूट पण सुरू झालेलं आहे आणि हळद फोडणीचा कार्यक्रमही झालेला आहे. तिकडे जायचं. सगळ्यांना फोडायचं, हळद फोडायची. तर सगळं झाल्यानंतर आम्ही परत हॉटेलला आलो आणि तिकडे लंच केला कारण खूप लागली होती. सो तिथे सगळ्यांनी खाल्लं आणि आम्हाला परत संध्याकाळी हळदीसाठी निघायचं होतं. सो आता भेटू हळदीच्या ब्लॉगमध्ये.